तर खडकवासला धरणातून 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। धरणातून पाणी सोडल्यानंतर शहरातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। नदीपात्रात गाड्या अडकल्या आहेत। बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तरी पुण्यातील दृश्य आहे जिथे बघा नदीपात्रांमध्ये पाणी वाढलंय आणि त्यामुळे अनेक जे पूल आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आले। खडकवासला धरणातून 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या परिसरामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असलेली पाहायला मिळते आहे। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातलं जे खडकवासला धरण आहे किंवा इतर धरण आहेत ते जवळपास आता काठोकाठ भरले आहेत। खडकवासला धरण देखील 100% भरले आणि त्यानंतर खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा मुळा मुठा नदीपात्रात करण्यात येतो। आज दुपारी देखील 27,000पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग मुळा मुठा नदीपात्रात जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि याचा फटका थेट जी नदीकाठची गावं आहेत किंवा नदीकाठचा जो शहरातला परिसर किंवा घरं आहेत त्या परिसराला, त्या घरांना आणि त्या गावांना बसताना पाहायला मिळतोय। मी सध्या पुण्यातल्या प्रसिद्ध अशा झेड ब्रिज वरती आहे आणि ही दृश्य तुम्ही जी पाहताय तो बाबा भिडे पूल असेल किंवा पुण्यातला डेक्कन परिसरातला जो नदीपात्रातला रस्ता आहे ही दृश्य आहेत आणि अख्खा नदीपात्रातला जो पूर्ण रस्ता आहे तो पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली गेलाय आणि जो बाबा भिडे पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। नदीपात्रातले सगळे रस्ते आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। खरं तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग होतो तो याच मुळा मुठा नदीपात्रात होतो। याचा फटका शहरातले जे रस्ते आहेत किंवा शहरातली जी घरं आहेत त्या घरांना बसताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात वाहनं या नदीपात्रात दुपारी पार्क केलेली होती। या पाण्यामध्ये अनेक वाहनं अजूनही अडकलेली पाहायला मिळत आहेत। समोरची जी दृश्य आहेत ती जेसीबी, मोठा जेसीबी आहे तो देखील अर्धा पाण्याखाली गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून सुरू आहे कारण गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसर जो आहे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला त्या खडकवासला धरणांना पावसाचा रेड अलर्ट होता आणि खडकवासला धरणासह वरसगाव, पानशेत ह्याही धरणामध्ये पाण्याचा मोठा साठा आता जमू लागलेला आहे। त्यामुळे ज्यावेळेस खडकवासला धरण 100% भरतं हा सगळा विसर्ग या नदीपात्रात होतो। ही दृश्य तुम्ही पाहताय हा नदीपात्रातल्या रस्त्यातले लगतचे जी हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात पाणी शिरले। आता 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र जर गरज पडली तर हा क्युसेक जो आहे तो पाण्याचा विसर्ग अजून वाढवू शकतं। त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या सगळ्या परिसरांना देण्यात आलेला आहे। जी नदीकाठची गावं आहेत किंवा जी नदीकाठची घरं आहेत त्या घरांना देखील सतर्कतेचा इशारा दिलाय। नदीपात्रात अक्षरशः रस्त्यावरून गुडघ्याभर पाणी वाहतंय। पूर्ण रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आता खडकवासला धरणातून सोडलेलं जे पाणी आहे ते आलेलं आहे। अनेक वाहनं या पाण्यामध्ये अडकलेली आहेत आणि आज पुन्हा खडकवासला धरण साखळी क्षेत्रात संध्याकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला। त्यामुळे सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून ज्या पाणी सोडला जातो, ज्या नदीकाठ परिसरात पाणी येतं तिथं देखील प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आलाय। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। ते कल्याण एमआयडीसी विभागाने पावसानंतर धोक्याचा इशारा दिलाय। 14 गावांसह बदलापूर, उल्हासनगरला अलर्ट जारी करण्यात आलाय। विठ्ठलवाडी, कल्याण, डोंबिवलीला धोक्याचा इशारा देण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले। तर बारवी धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे। तर कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। या भागातील नाले सफाई वेळेत न झाल्याने नाल्यातील पाणी घरांमध्ये शिरले। शिवाय रस्त्यांवरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे। त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। रविवारी रात्रभर बघा मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले। काही दिवसांपूर्वी पाण्याचा निचरा करण्यासाठी या परिसरात पंप बसवण्यात आले होते। मात्र नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाऊ शकले नाही आणि त्यामुळे परिसर जलमय झाला असा आरोप स्थानिकांनी केलाय। तर उल्हासनगरच्या जिजामाता कॉलनी, संभाजी चौक परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। शेजारी असलेल्या नाल्यांमध्ये पाणी घरांमध्ये शिरल्याने शहरातील आणि घरातील सगळ्या वस्तू खराब झाल्या आहेत। घरात पाणी आल्याने
नागरिकांच्या निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। महिनाभरापूर्वी देखील याच परिसरात नाल्यातील पाणी आणि घरांमध्ये शिरलं होतं। त्यामुळे तिथल्या नागरिकांना 2 दिवस मंदिरात आणि शेजाऱ्यांच्या घरामध्ये आश्रय घ्यावा लागला होता। उल्हासनगरमधील ही दृश्य आहे, जिथे पाणी जे आहे ते घरात शिरलं, घरातील सगळ्या वस्तू खराब झाल्या आणि त्यामुळे नागरिकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतोय। तर बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीतील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नदीची पाणी पातळी ही इशारा पातळीजवळ येऊन पोहोचली आहे। नदीवरील चौपाटीवरील खेळणी पूर्णपणे पाण्याखाली आले आहेत आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढते। उल्हास नदीला इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी असताना सत्ताधारी आणि प्रशासनातील कोणताही अधिकारी नदीच्या ठिकाणी नसल्याने प्रशासनावर टीका होत आहे। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात रात्रभर पाऊस झाला आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। रॉयल हॉस्पिटल जवळच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले। पुराच्या पाण्यात अनेक लहान वाहने अडकली आणि त्यामुळे वाहतुकीवर मात्र मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले। बघा, शाळकरी विद्यार्थी समोर दिसणार, विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मुरबाड मधील दृश्य आहे, जिथे महामार्गाला नदीचे स्वरूप आले, विद्यार्थी त्रस्त आहेत, अनेक वाहने पाण्यात अडकली आहेत आणि त्यामुळे वाहन चालक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होते आहे। तर मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसर पाण्याखाली गेला आहे। शहरातील भाजी मार्केट, बाजारपेठ, 3 बत्ती परिसरात गुडघ्याभर पाणी साचले, त्यामुळे अनेक दुकानात देखील पाणी शिरले। अनेक जण भाजी खरेदी करण्यासाठी आले होते, परंतु अचानक वाढलेल्या पाण्यामुळे परिसरात अडकून बसले। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात संततधार पावसामुळे भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भातसा धरणाचे 5ही दरवाजे 100 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। सध्या धरणातून 14,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।